नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खास करून आपल्या राज्यातील थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की नेमकी कर्जमाफी कधी होणार अशी प्रतीक्षा आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना लागली आहे. आणि त्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आपल्या राज्यातील सहकार विभागाने घेतला आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आता सहकार विभागाने आपल्या राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांची माहिती संकलित करून जी आहे ती राज्य सरकारकडे सादर केली आहे. आणि ही माहिती राज्य सरकारकडे सादर केली असून आता मे अखेर जी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे तर या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपल्या कर्जमाफीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. आणि मित्रांनो, यामध्ये जे आहे ते आपल्या राज्यातील 34 ते 35 लाख शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. आणि अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे की जे काही शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहे तर या पात्र ठरलेल्या शेतकरी बांधवांना जी कर्जमाफीची रक्कम आहे तर ती त्यांच्या खात्यामध्ये 30 जूनपूर्वीच जमा होण्याची शक्यता आहे. आणि सहकार विभागाने आपल्या राज्यातील तब्बल 54 प्रकारची माहिती जी आहे तर ती मागवली आहे. यामध्ये आपल्या शेतकऱ्यांची बँकेची शाखा असेल, IFSC कोड असेल, खाते क्रमांक असेल, आधार क्रमांक असेल, जमिनीच्या इतर काही नोंदी असतील, जे काही पीक कर्ज असेल तर पीक कर्जाची किती मर्यादा आहे, पीक कर्ज किती घेतलं आहे, परतफेड कधी केली आहे, अशा प्रकारची विविध माहिती जी आहे तर ती मागवली आहे. तब्बल 54 प्रकारची माहिती जी आहे तर ती मागवली आहे. आणि ही जी माहिती आहे तर ती आपली 2022-23 त्यासोबत 23-24 आणि 24-25 या सलग 3 आर्थिक वर्षातील माहिती मागवली आहे. आणि यामध्ये थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहितीसुद्धा गोळा करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये 30 सप्टेंबर 2025पर्यंत थकीत असलेल्या पीक कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आणि त्यानंतर नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. आणि सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार बँकाकडून आवश्यक प्रकारची माहिती प्राप्त झाली असून ती सरकारकडे सादर करण्यात आली आहे. आणि त्यानंतर आता सरकारकडून पात्रतेचे निकष जे आहेत ते निश्चित केले जात आहेत. आणि त्यानंतर हे निकष जेव्हा निश्चित होतील त्यानंतर आता जी आपली मे महिन्यामध्ये मंत्रिमंडळाची अंतिम बैठक होईल त्यामध्ये कर्जमाफीचा अंतिम निर्णय होईल. आणि त्या दरम्यान राज्य सरकारने कर्जमाफीच्या अभ्यासासाठी जी प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती, या समितीने एप्रिलमध्येच आपला अहवाल जो आहे तो सरकारला सादर केला आहे. आणि सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट आपल्या शेतकरी बांधवांच्या बचत खात्यामध्ये जमा करणार असल्याची माहिती माहिती दिली आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिलेली ही माहिती आपल्या राज्यातील थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनल नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद. मित्रांनो, सध्या गरमीचा पारा खूप चढला आहे आणि अशातच आपल्याला 5 ते 10 हजार रुपयापर्यंतचे टॉप 30 कूलर घ्यायचे असतील तर त्यांची लिंक आपण व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. तर तुम्ही नक्कीच एकदा चेकआउट करू शकता.